तर बेसिक म्हटलं तर मराठी भाषा आणि आत्ताची करंट इंडस्ट्री याला असणाऱ्या संधी. मास कम्युनिकेशन म्हटल्यानंतर त्यामध्ये जिथं जनसमुदाय येतो, त्या जनसमुदायाला केटर करणारे जे काही माध्यमं आहेत, ती त्याच्यामध्ये येतात. मग ते कोणतेही असू शकतात. बरं. ती म्हणजे अशी नाही की बाबा 3 लोकात अख्खी फिल्म बनवली. कॅमेरा आहे, साउंड आहे, एडिट आहे. त्यामध्ये अगदीच मास कम्युनिकेशनच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर आपण ज्याला 3 तुकडे म्हणतो की प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन. मागच्या 10 ते 15 वर्षांमध्ये मराठी भाषेच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये झालेला बदल. कोरोना जेव्हा आला तेव्हा अख्ख्या जगाने बघितलं की कोणती इंडस्ट्री चालू होती तर ती फक्त मीडिया इंडस्ट्री चालू होती. तर जोपर्यंत भाषा जिवंत आहे तोपर्यंत तुमचा कंटेंट डेव्हलप होत राहणार. नमस्कार मित्रांनो, मी अमोल चव्हाण आजच्या या पॉडकास्टमध्ये सर्वांचं स्वागत करतो आहे. आपला जो आजचा विषय आहे तो आहे मराठी भाषेतील पत्रकारिता आणि त्यामध्ये असणाऱ्या व्यवसायाच्या संधी. आज आपल्यासोबत आहेत श्री अमित सोनवणे सर, अकॅडमिशियन आणि एक फिल्म मेकर. याचं एक फार सुंदर मिश्रण असणारे आज व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहे. तर करंटली आता ते पुणे युनिव्हर्सिटीमध्ये असिस्टंट प्रोफेसर म्हणून सुद्धा काम करतात आहेत. सो अमित सर, आजच्या या पॉडकास्टमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो मी. मास कम्युनिकेशन, मराठी पत्रकारिता आणि त्यामध्ये असणाऱ्या व्यवसायाच्या संधी याचे बरेचसे अंतरंग आज आपण उलगडणार आहोत. तर बेसिक म्हटलं तर मराठी भाषा आणि आत्ताची करंट इंडस्ट्री याला असणाऱ्या संधी तुम्ही मला समजावून सांगू शकता? आता मराठी भाषेमध्ये आपण सुरुवात करूयात की मराठी फिल्म यापासून करूयात. मराठी फिल्म, मराठी जाहिराती आणि मराठीतले वेगवेगळे असणारे रील स्टार म्हणूयात किंवा इन्फ्लुएन्सर म्हणूयात बरं. यामध्ये. कारण की मास कम्युनिकेशन जसं तुम्ही म्हटला, मास कम्युनिकेशन म्हटल्यानंतर त्यामध्ये जिथं जनसमुदाय येतो, त्या जनसमुदायाला केटर करणारे जे काही माध्यमं आहेत ती त्याच्यामध्ये येतात. मग ते कोणतेही असू शकतात. बरं. त्यामध्ये तुम्ही उल्लेख केला की पेपर हे हां. त्यातलं एक उदाहरण आहे. आता आपण जे पूर्ण बोलणार आहोत या पॉडकास्टमध्ये ते आपण इलेक्ट्रॉनिक जो मीडिया आहे त्या संदर्भात आपण बोलणार कारण आहोत. युग त्याचं हां, आहे. युग त्याचं आहे. प्रत्येकाच्या हातात मोबाईल मोबाईल आहे. आहे. मोबाईलमध्ये बऱ्याच संधी उपलब्ध झालेल्या आहेत. तर अगदीच आपण सुरुवात करूयात की फिल्म हे जे क्षेत्र आहे. आता फिल्म हे क्षेत्र बऱ्याच वर्षापासून मराठीमध्ये आहे आणि मराठीमध्ये ते बरेच प्रयोग पण झालेले आहेत. बरं. आणि तुम्हाला नक्कीच माहिती असेल की हे एक माणूस फिल्म बनवू नाही शकत. बरोबर. त्यासाठी तुम्हाला टीमची गरज लागते. यंत्रणा लागते. हां. आणि ही टीम म्हणजे अशी नाही की बाबा 3 लोकात अख्खी फिल्म बनवली. काही लोकांनी तसे प्रयोगही केलेले आहेत. पण जर तुम्हाला त्या क्षेत्रामध्ये यायचं असेल, तर तुम्हाला एक टीम लागते आणि ही टीम कोणकोणती असते? ह्या टीममध्ये असतो डायरेक्टर, हे सगळ्यांना तुम्हाला माहिती आहे. बरोबर. डायरेक्टरचे काही असिस्टंट असतात. आता हे झालं एक त्यातला विभाग. त्यानंतर आपण धरू की त्यातला दुसरा विभाग आहे स्क्रिप्ट रायटिंग. हल्ली आता असं झालं की स्क्रिप्ट रायटिंगमध्ये पण लिखाणांमध्ये, मराठी फिल्म लिखाणांमध्ये पण वेगवेगळ्या संधी उपलब्ध होत आहेत. म्हणजे डिरेक्शनचं कसं, डिरेक्शनला डिरेक्टर जो आहे तो त्याचं व्हिजन घेऊन बाकीची टीम चालत असते. पण स्क्रिप्ट रायटर जर त्याला स्क्रिप्ट लिहून देत असेल, तर स्क्रिप्ट लिहून देताना एक स्क्रिप्ट रायटर त्याचे काही लिखाणाला मदत करणारे काही असिस्टंट घेतो आणि तो मग त्याची स्क्रिप्ट लिहित असतो. मग असे काही प्रयोग मराठीमध्ये आता सुरू आहेत. तसंच मग त्याच्यामध्ये आपण अजून हे झालं कंटेंट की कंटेंटच्या संदर्भामध्ये. आता टेक्निकल बाजूने जर आपण बघितलं त्यामध्ये मग कॅमेरा आहे, साउंड आहे, एडिट आहे. ज्यामध्ये अगदीच मास कम्युनिकेशनच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर आपण ज्याला 3 तुकडे म्हणतो की प्री प्रोडक्शन, प्रोडक्शन आणि पोस्ट प्रोडक्शन. आता जे प्री प्रोडक्शन येते त्यामध्ये सगळे इट्स लाईक ऑफिस वर्क. यामध्ये सगळे तंत्रज्ञ उपलब्ध असतात, पण तुमचं एका ऑफिसमध्ये काम चालतं. प्रोडक्शन म्हणजे ॲक्च्युअल शूटिंगचं जे काम असतं. आता प्रोडक्शनमध्ये जर आपण त्याची जर विभागणी केली, तर त्या विभागणी केली तर मी जसं मगाशी म्हटलं की कॅमेरा नुसतं कॅमेरामन जो आहे तो एक असतो. मग त्याचे परत अजून 4 असिस्टंट असतात. बरं. मग हे झालं कॅमेरा फक्त क्षेत्र. आता त्याच्याला सपोर्टिंग डिपार्टमेंट कुठलं आहे तर लाईट हे डिपार्टमेंट. मग लाईटमध्ये काय असतं की गॅफर जो लाईट डिझाईन करतो. म्हणजे एखादा सीन तुम्हाला शूट करायचा, तो कॅमेरामन गॅफरला सांगतो की अशा पद्धतीचा सीन आहे, हा मला शूट करायचा आहे. तर तो शूट करताना कशी लाईटिंग हवी आहे हे कॅमेरामन गॅफरला सांगतो आणि गॅफर त्याचे असिस्टंट असतात, त्यांच्याकडनं ती लाईटिंग करून घेतो. म्हणजे हे एक झालं. आणि हेच मग आता दुसरं जे आहे ते साऊंड रेकॉर्डिस्ट जे असतात, ते साऊंड रेकॉर्डिस्ट जे असतात ते साऊंड रेकॉर्ड करतात. त्याच्यामध्ये मग परत एक साऊंड रेकॉर्डिस्ट असतो, बूम मॅन असतो,
जो बूम पकडत असतो, लेपत त्याचे 2-3 असिस्टंट असतात. अशी सगळी टीम असते. हे झालं प्रोडक्शनवरचं आणि त्याच्यामध्ये पण आपण अगदीच डिटेलमध्ये जर गेलो, मी टेक्निकल बाजूने म्हणतोय. अगदीच डिटेलमध्ये गेलो तर मग कॉस्ट्यूम हे एक क्षेत्र झालं. त्याच्यामध्ये आर्ट डायरेक्शन हे एक क्षेत्र झालं. म्हणजे जे कोणी म्हणजे ज्यांची आर्ट ही बॅकग्राऊंड आहे. आर्ट इन द सेन्स की व्हिज्युअल आर्ट. जे सेट तयार करू शकतात, जे ते पण ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होऊ शकतात. म्हणजे असं नाही की मास कम्युनिकेशन जरी आपण म्हटलो, पण हे क्षेत्र इतकं व्हास्ट आहे की सगळ्या क्षेत्रातल्या सगळ्या लोकांना धरून धरून सामावून चालणारं, घेणारं सामावून क्षेत्र घेणारं क्षेत्र क्षेत्र आहे. आणि मी जसं मगाशी म्हटलं की पोस्ट प्रोडक्शन हे तर इतकं व्हास्ट आहे. म्हणजे आपल्याला पोस्ट प्रोडक्शन म्हणजे काय म्हणतात, एडिट माहिती आहे, एवढंच आत्ताचं आपलं एक भ्रम आहे. पण एडिटमध्ये पण आता बऱ्याच गोष्टी बदलत चालल्यात. त्याच्यामध्ये आता एआय आलं. एआय जनरेटेड काही टूल्स आलेत. त्याच्यामुळं काही लोकांचे जॉब गेलेत, पण काही जॉब निर्माण पण झालेत. की ज्याच्यामध्ये एआय आता तुम्हाला काही गोष्टी करून देतं. ह्याच्यामुळे काही लोकांचे जॉब गेले, पण हे निर्माण झालेले जॉब आहेत. ते भविष्याच्या संधी जर ओळखल्या, तर मास कम्युनिकेशनमध्ये एआयची होणारी एंट्री हे पण एक नवीन क्षेत्र असू शकतं. कारण की प्रॉम्प्ट देणं फार महत्त्वाचं कारण की त्याला तुम्ही प्रॉम्प्ट देऊन आता हल्ली काही जे आहेत, म्हणजे तुम्ही नेटफ्लिक्स किंवा जे काही OTT प्लॅटफॉर्म आहेत, तिथं तुम्ही बघितलं असेल की कुठलीही लँग्वेज काढा, त्याचे डायलॉग्स म्हणजे आपण ज्याला आपण म्हणू की सबटायटल किंवा त्याचे ऑडिओज अवेलेबल असतात. तर हे हल्ली आता पूर्वी कसं व्हायचं की पूर्वी एक रायटर असायचा, तो ट्रान्सलेट करायचा ती सगळी स्क्रिप्ट आणि मग नंतर ते रेकॉर्ड केलं जायचं. ही त्याची प्रोसेस होती, डबिंग ज्याला आपण म्हणू. पण आता ह्या काही ज्या फिल्म्स, डब फिल्म्स असतात, ह्या आता एआय जनरेटर आले. त्यामुळे एक माणूस बसतो आणि तो तुमची सगळी स्क्रिप्ट डब करून देतो. म्हणजे तो आवाज तुम्ही आयडेंटिफाय करायचा आणि तो तुम्हाला तुमची स्क्रिप्ट रेकॉर्ड करून देतो. म्हणजे ह्याच्यामध्ये लोकांचे जॉब गेले, पण ज्याच्याकडे स्किल आहे हे सगळं करण्याचं, त्याला जॉब निर्माण झाला. असं त्यामध्ये. तर यामध्ये जर आपण म्हणतोय की मराठी भाषेला येणाऱ्या सुवर्ण संधी पर्टिक्युलरली मास कम्युनिकेशनमध्ये ह्या ओळखणं गरजेचं आहे. बरोबर. आणि भविष्यासाठी तुमचं त्या गोष्टीकरता तयार राहणं हे देखील तेवढंच महत्त्वाचं आहे. तर मागच्या 10 ते 15 वर्षांमध्ये मराठी भाषेच्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये झालेला बदल हा कसा तुम्ही मला एक्सप्लेन करू शकता? आता ह्या मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये झालेला बदल हा म्हणजे हा खूप ड्रास्टिक बदल आता झालेला आहे. ह्याच्यामध्ये कसं आहे की कोरोना जेव्हा आला तेव्हाच अख्ख्या जगाने बघितलं की कोणती इंडस्ट्री चालू होती, तर ती फक्त मीडिया इंडस्ट्री चालू होती. मग काही जुने एपिसोड काढून आपण बघितले असतील किंवा एंटरटेनमेंट इंडस्ट्री आपण म्हणूया, बरोबर. की आणि डॉक्टर म्हणजे ह्या 2-3 इंडस्ट्रीज फक्त चालू होत्या. बाकीची म्हणजे बाकीच्या सगळ्या इंडस्ट्री क्लोज झाल्या होत्या. म्हणजे आणि कोरोनानंतर पूर्ण इंडस्ट्री चेंज झाली. आणि बऱ्याचशा लोकांना कळलं की ह्या इंडस्ट्रीमध्ये काय ताकद आहे. कारण की जगावर किती मोठं संकट आलं तर कोण सर्व्हाइव्ह झालंय, तर ठीक आहे, डॉक्टर हे आपलं हेल्थ ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. पण दुसरी एंटरटेनमेंट इंडस्ट्री जी कधीच बंद होऊ शकणार नाही. आणि त्याच्यानंतर इंडस्ट्रीमध्ये ड्रास्टिक वाढ झाली. आणि त्याच्यामध्ये वाढ होण्यामागं फिल्मची संख्या वाढली का, तर तसं नाही. मोठमोठे इंडस्ट्रीतले स्टुडिओज भारतामध्ये आले, ज्याच्यामध्ये MGM असेल, पॅनोरामा असेल, की त्यांना कळलं की भारत हे जे क्षेत्र आहे, म्हणजे भारत हा देश आहे, ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या संधी उपलब्ध होऊ शकतात. ते आधी इंग्लिशमध्येच फिल्म बनवत होते, पण आता पॅनोरामा स्टुडिओ जे आहे ते आता मराठीत पण आलेले आहे. म्हणजे जसं की Amazon जे आहे, Amazonवर तुम्ही जर आता काही एक 4-5 महिन्यापासून जर बघितलं, तर Amazonवर आता मराठी फिल्म दिसतात तुम्हाला. बरोबर. म्हणजे लिस्टमध्ये. पूर्वी त्याची संख्या कमी होती. म्हणजे ह्याचाच अर्थ असा की आता त्या इंडस्ट्रीमध्ये काही चांगल्या गोष्टी घडत आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये दुसऱ्या बाजूला एक आहे की बाबा फिल्म चालत नाही थिएटरमध्ये, तर तो पूर्ण वेगळा विषय, तो ह्याच्याशी निगडीत नाही. पण फिल्म तुम्हाला दिसत आहेत, कारण की नवीन जे माध्यम आहे ते OTT माध्यम आहे. आणि जरी तुमची फिल्म थिएटरला चालली, तर लोकांना माहिती असतं की आठवड्याभराने OTTवर येणार, 45 दिवसांनी OTTवर येणार. पण लोक तिथे जाऊन बघतात. लिटरली एका दिग्दर्शकाची चर्चा करताना माझी चर्चा अशी झाली होती की ते म्हटले की माझी फिल्म लोकांनी थिएटरवर बघितली नाही, पण मला OTTवर माझी फिल्म आल्यानंतर मला 1 लाख व्ह्यूअरशिप आहे.
बरं. आणि लिटरली मला दिवसाला 3 ते 4 फोन येतात, "सर तुमची फिल्म बघितली आणि चांगली वाटली." तर आपण दोन्ही बाजूने की नाही थिएटरविषयी आपण उदासीनता आहे आणि ती राहणारही आहे. आणि ही उदासीनता काही दिवसानंतर जाईल पण. हं. म्हणजे म्हणजे आता तो एक पिरियड असतो, एक तो फेज एक असतो. पिरियड, एक ती तो फेज आहे. येतो, जातो मराठीची आणि जात एक ती राहतो. फेज आहे. ती फेज 6 महिन्यांनी जाईल आणि मराठीलाही अजून चांगले दिवस येतील. पण ह्याच्यामधलं जर म्हणजे ही इंडस्ट्री गेले 100 वर्ष टिकून आहे आणि इथून पुढेही ती टिकून राहणार आहे. हं. त्यामुळे ह्याच्यातल्या संधी निर्माण होणं, हं, हं. ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त संधी निर्माण होणं आणि जास्तीत जास्त ह्या इंडस्ट्रीला लागणारे मनुष्यबळ पुरवणं, हं, हं, हे खूप गरजेचं आहे आणि हे मनुष्यबळ वेगवेगळ्या क्षेत्रातलं आहे. बरं. म्हणजे त्याच्यामध्ये अगदीच इंजिनिअरिंगचा विद्यार्थी इथं काय करू शकतो, तर करू शकतो. म्हणजे जो आपण म्हणू की मराठी लिटरेचर एम.ए. झालेला विद्यार्थ्याला काय स्कोप आहे या इंडस्ट्रीमध्ये, त्या विद्यार्थ्याला पण स्कोप आहे. बरोबर. कारण की लिटरेचर हे त्याचं बॅकग्राऊंड आहे. हं, हं. आणि मराठी इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला लिटरेचरचा विद्यार्थी काय करू शकतो, स्टोरीला मदत करू शकतो. बरं. तो कथा डेव्हलप करायला मदत करू शकतो. हं, हं. त्यामुळं असं नाही की बाबा माझं कॉमर्स झालं तर मी काय करू शकतो. कॉमर्स झालं तर प्रोडक्शन हे एक डिपार्टमेंट आहे. बरं. जिथे तुम्हाला पैसा सांभाळावा लागतो. म्हणजे मला फिल्म करायची, माझ्याकडे 50 लाख रुपये आहेत आणि ज्याला आपण एक्झिक्युटिव्ह प्रोड्युसर म्हणतो किंवा प्रोडक्शन मॅनेजर म्हणतो. तो काय करतो की प्रोड्युसरकडनं आलेला पैसा ज्या दिवशी ज्या दिवसाचं शूट आहे, ते त्याला त्याचं ज्या ज्या त्याचं गोष्टी लागतात त्या गोष्टी मॅनेज करून देतो, बरं. की बाबा मग काही गोष्टी घ्यायच्या असतील, द्यायच्या असतील, तर रोजचे एक्सपेन्सेस तो करतो. आणि हे नीट मॅनेज करणं म्हणजे फिल्म इंडस्ट्री किंवा फिल्म हे क्षेत्र हे मॅनेजमेंटचं क्षेत्र आहे. म्हणजे एका बाजूला ते क्रिएटिव्ह क्षेत्र आहेच, हे आहेच, तुम्हालाच हे जगाला माहिती आहे. पण त्याच बाजूला जर तुमचंच मॅनेजमेंट चांगलं असेल, हं, हं, हं. तर ते खूप चांगलं आहे. म्हणजे जसं मी म्हटलं, की आर्ट्सचा विद्यार्थी, कॉमर्सचा विद्यार्थी, सायन्सचा म्हणजे तुम्ही जर आता मी विद्यापीठामध्ये गेले बरेच वर्ष आहे. तर लिटरली इंजिनिअरिंग ड्रॉपआउट झालेले विद्यार्थी आमच्या इथं असतात. की इंजिनिअरिंगला त्यांना काय करायचं नव्हतं आणि त्यांनी फक्त डिग्री मिळवली, पण पॅशन होतं फिल्म करणं. हं, हं. आणि ती पॅशन त्यांनी फॉलो केली आणि त्याचे रिझल्टही त्यांना मिळालेत किंवा ते रिझल्टही त्यांना मिळत आहेत. तर मग हे जे काय आहे ना, की मास कम्युनिकेशन हे क्षेत्रच असं आहे, ह्याच्यामध्ये कुठल्याही स्ट्रीमचा विद्यार्थी येऊ शकतो. आणि हल्ली असं झालंय, की बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये असेल किंवा मग बरेचसे शॉर्ट कोर्सेस ह्याच्यामध्ये सुरू झालेले आहेत बरं. किंवा शॉर्ट कोर्सेस करून पण ह्याच्यामध्ये संधी उपलब्ध होऊ शकतात. ओके. म्हणजे काही गव्हर्नमेंट जॉब असतात किंवा काही क्षेत्र असतात, की नाही तुम्ही डिग्री मिळवली तरच तुम्हाला एखाद्या इंजिनिअरिंगच्या ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये जॉब मिळू मिळतो. शकतो. बरोबर. पण तसं ह्या क्षेत्रामध्ये नाहीये. हं, हं. ह्या क्षेत्रामध्ये एखादा तुम्ही शॉर्ट कोर्स केला आणि त्या कोर्सच्या बेसिसवर जर तुम्ही स्वतःचे स्किल्स डेव्हलप केले, बरं. तर तुम्ही तुमच्या संधी जनरेट करू पण शकता. इथे तुमची मार्क फर्स्ट क्लास, सेकंड क्लास हां. किंवा ह्या गोष्टी बघितल्या जात बघितलं ना, जात नाही. कारण की हे क्षेत्र कसं आहे, की इतकं वास्ट क्षेत्र आहे, हं. की ज्यामध्ये सर्वांना सामावून म्हणजे फिल्म इंडस्ट्री जरी आपल्याला दिसत असलं तरी मास कम्युनिकेशन इंडस्ट्री ही इतकी मोठी. ह्याच्यामध्ये जर आपण भाग पाडायचे झाले तर ॲडव्हर्टायझिंग इंडस्ट्री येते. हं. ह्याच्यामध्ये भाग पाडायचं झालं तर डॉक्युमेंटरी इंडस्ट्री ही सेपरेट इंडस्ट्री आहे. टेलिव्हिजन इंडस्ट्रीविषयी तर मी बोललोही नाही. टेलिव्हिजन इंडस्ट्री तर म्हणजे इतकी लोकांना सामावून घेणारी आहे आणि इतके त्याच्यात जॉब अपॉर्च्युनिटी आहेत. आणि आता मी मगाशी जर म्हटलं की सर्टिफिकेट आणि ह्या ज्या काही गोष्टी, आता टेलिव्हिजन इंडस्ट्रीमध्ये त्या गोष्टी लागतात काही बरं. ठिकाणी. पण ह्याच्यावर दुसरी असं आहे की तुम्ही जर एखाद्या सिनेमॅटोग्राफरला असिस्ट करत असाल, हं, हं. असिस्ट करता तुम्ही 3 वर्ष असिस्ट केलं, तिथल्या लोकांना कळतं की बाबा ह्याच्याकडे स्किल आहे. ते तुम्हाला ऑफर देतात की आता तू पुढच्या सीरियल आम्ही लॉन्च करतोय. तू त्या सीरियलला जॉइन हो ॲज अ डी-ओ-पी म्हणून. बरं. मग तुमची एक पायरी तुम्ही वर गेला. कशावर तुम्ही एक कोर्स करून तुम्ही हे करू शकता. हं, हं. आणि इंडस्ट्रीमध्ये कायम हा वाद चाललेला आहे, की आहे अजूनही, की जे शिकून आलेले आणि न शिकून आलेले. हे म्हणजे सगळ्या इंडस्ट्रीचं कुठली इंडस्ट्री जी आहे त्या सगळ्या इंडस्ट्रीमधलं हे आहे. पण नाही मला अजून एक सॉरी टू इंटरप्ट यू की आपण म्हणतोय की ह्या फिल्म इंडस्ट्रीमध्ये बरेचसे मराठी तरुण आता येतात आहेत. हं. चांगला सब्जेक्ट घेऊन येतात आहेत. चांगलं कंटेंट रायटर तयार झालेले आहे. राईट. तर पुढच्या एक काही वर्षामध्ये फिल्म इंडस्ट्री आणि मराठी इंडस्ट्री म्हणजे मराठी भाषिक इंडस्ट्री हं. यामध्ये आपल्याला ग्राफ हा चढता आहे असं म्हटलं तर वावगं हो, नाही. हो. कारण तुम्ही एक फिल्म मेकर आहात, एक अकॅडमिशियन सुद्धा आहात. हो, 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 तर हो. दोन्हीचा एकदा तुम्हाला अनुभव आहे. हं. तर पुढे याचं कसं बघताय तुम्ही? इन फ्युचरमध्ये कसं आहे, की आता मी एक उदाहरण देतो तुमच्या हं. प्रश्नाचं उत्तर द्यायच्या आधी, की महाराष्ट्र गव्हर्नमेंट
सबसिडी देतं फिल्मला हे सगळ्यांना माहिती आहे. बरं. आणि ते वर्षानुवर्ष चालू आहे बरोबर. आणि इथूनही पुढे ते चालू राहणार आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र गव्हर्नमेंट ह्यावर्षी खूप चांगला उपक्रम सुरू केला मराठी इंडस्ट्रीसाठी, ज्याला एक मुंबईमध्ये चित्रपताका नावाचा फेस्टिवल घेतला 5 बरं. दिवसाचा, बरं. जो फक्त मराठी फिल्मसाठी. अरे वाह! आणि ह्या फेस्टिवलमध्ये ज्या 41 त्यांनी फिल्म निवडल्या होत्या, कारण की हे पहिलेच वर्ष असल्यामुळे त्यांनी मागच्या 1-2 वर्षाच्या फिल्म त्यांनी घेतल्या होत्या. बरं. पण असा हा पहिला फेस्टिवल आहे ज्याच्यामध्ये 41 मराठी फिल्म तुम्हाला मोफत 5 दिवस बघायला मिळाले. आणि मी स्वतः त्या फेस्टिवलला गेलो होतो आणि तिथं खूप रिस्पॉन्स होता लोकांचा. आता हे एक पाऊल झालं, की बाबा अशी एक पॉझिटिव्ह गोष्ट घडते. आणि हा गव्हर्नमेंटचा फेस्टिवल असल्यामुळं हा सातत्याने चालू राहणार आहे. बरोबर. आणि गव्हर्नमेंटला पण ह्या क्षेत्रामध्ये संधी दिसतात आहे. आणि इथून पुढं कसं होणार आहे, की जसं की हिंदी इंडस्ट्री जी आहे त्यालाच पॅरलल मराठी इंडस्ट्री आहे. आणि गव्हर्नमेंट असं बघतंय, की मराठी इंडस्ट्रीमध्ये जास्तीत जास्त जॉब्स आणि लोकांनी जास्तीत जास्त मराठीत फिल्म बनवल्या पाहिजे. आणि त्यासाठी गव्हर्नमेंट सबसिडी पण देते, की बाबा सबसिडी देऊन एक उत्तेजन आपण ज्याला म्हणतो, की प्रोत्साहनपर अमाऊंट जी निर्मात्यांना दिली जाते, की त्याचा फायदा काय होतो, की ही इंडस्ट्री उभं राहण्याला होतं. आणि ही जेव्हा इंडस्ट्री उभी राहते तेव्हा त्याच्यामध्ये एम्प्लॉयमेंट पण वाढू शकते. बरोबर. आणि एम्प्लॉयमेंट वाढली की एम्प्लॉयमेंटसाठीची गरज निर्माण होते. आणि ही गरज निर्माण करण्यासाठी मास कम्युनिकेशनच्या फील्डमध्ये जे काही विद्यार्थी आहेत त्यांची ती गरज भागवू शकतात. आणि हे झालं, मी फक्त फिल्मविषयी बोलतो. ह्याला जोडून जी इंडस्ट्री आहे, म्हणजे आता आपण एखादी फिल्म तयार झाली, ह्या फिल्म तयार झाल्यानंतर जी काही मॅनपॉवर लागते ती मॅनपॉवर त्याच्यामध्ये आहेच. म्हणजे ती तर मी मगाशी म्हटलं यंत्रणा ती आहेत, त्यातले सर्व लोक त्याच्यामध्ये येतात. त्याचबरोबर आता मला फिल्म डिस्ट्रीब्यूट करायची, लोकांपर्यंत पोहोचवायची. तर आता सोशल मीडिया हँडल करणं हा आता जॉब झालेला आहे. पूर्वी जेव्हा ऑर्कुट पासूनचा जो प्रवास होता, तिथून प्रवास सुरू झाला, तो आपण इंडिव्हिज्युअली आपले प्रोफाईल क्रिएट केले, फेसबुकवर टाकले, ऑर्कुट नंतर फेसबुक आलं. ही फेज पूर्ण आपल्या जनरेशननी बघितली. आणि जनरेशनने बघितल्यानंतर आता जी जनरेशन आहे ती पूर्ण इंस्टाग्रामवर आहे. बरोबर. इंस्टाग्राम ते फेसबुक कमी वापरतात, पण दोन्ही म्हणजे त्यांचे माध्यम वेगळे. पण आता हे मॅनेज करण्यासाठी लोक जी आहेत, म्हणजे इन्फ्लुएन्सर आपण म्हणूयात, किंवा अगदीच फिल्मचं उदाहरण द्यायचं तर एखाद्या फिल्मचं त्यांनी पेज सुरू केलं, एक फिल्म रिलीज करायची तर एक फिल्मचं त्यांनी पेज सुरू केलं. पेज सुरू करण्यासाठी ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीची जी मॅनपॉवर लागते आणि त्याचं जे शिक्षण असतं ते मास कम्युनिकेशनमध्ये दिलं जातं. आणि हे शिक्षण हे शिक्षण घेऊन पण विद्यार्थी अशा पद्धतीच्या क्षेत्रामध्ये काम करू शकतो, की सोशल मीडिया मार्केटिंग आपण म्हणूयात, की सोशल मीडिया इव्हेंट, की जसं की अगदीच म्हणजे निवडणुकीचा जो काळ असतो त्या काळामध्ये सोशल मीडियाची गरज खूप असते. मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांची गरज खूप असते, कारण की त्यांना त्यांचा पर्सनल मीडिया हँडल करायचा असतो. आणि पूर्वी कसं व्हायचं, की पर्सनल मीडिया फक्त निवडणुकीपुरताच हँडल केला जायचा, पण आता तो कंटिन्युअस राहतो. आणि हेच मीडिया इंडस्ट्री पण आहे. म्हणजे एखादं प्रोडक्शन हाऊस आहे, ते प्रोडक्शन हाऊस काम करते, तर पूर्वी कसं व्हायचं, की एखादा प्रोडक्शन हाऊस काम करते तर ती एखादी फिल्म आली आणि गेली. पण आता कसं झालं, की ते प्रोडक्शन हाऊस कंटिन्युअस काम करते, यासाठी त्यांची एक सोशल मीडियाची टीम असते. ते त्यांचे पोस्ट तयार करणं, रील तयार करणं, तर त्या भाषेमध्ये. आणि हे सगळं आता मराठीत पण आलेलं आहे. म्हणजे मराठीतले तुम्ही बघितलं तर बरेचसे इन्फ्लुएन्सर जे आहेत, तर ते इन्फ्लुएन्सर आधी स्वतःचा कंटेंट स्वतः डेव्हलप करत होते, पण आता त्यांची स्वतःची टीम आहे आणि त्यांनी आता स्वतःचे शोज सुरू केलेत. बरोबर. अगदीच ट्रान्झिशन बघायचं झालं तर युट्यूबमध्ये काही मराठी चॅनल्स आहेत जे खूप पॉप्युलर आहेत मराठीच्या क्षेत्रामध्ये. आणि ते युट्यूब चॅनल आता म्हणजे काही चॅनल तर असे आहेत, काही त्यामध्ये काही माझे मित्रमैत्रिणी आहेत, लिटरली महिन्याला 8 ते 9 लाख रुपये ते कमवतात युट्यूबच्या माध्यमातून. आणि ह्या माध्यमामध्ये जाण्यासाठी तुम्ही मास कम्युनिकेशनच्या क्षेत्राशी कनेक्टेड असाल, त्यामधले काही कोर्सेस तुम्ही जर केलेले असाल, तर तुम्ही येत्या भविष्यामध्ये अजून तर 10 वर्षामध्ये तुम्ही स्वतः खूप चांगले ग्रो होऊ शकता. आणि त्याचबरोबर तुम्ही पण तुमचा बिझनेस सुरू करू शकता या माध्यमातून. अशा खूप मोठ्या संधी या क्षेत्रामध्ये आहेत.
तर आता असं म्हणू की फिल्म इंडस्ट्री आहे, ही आता फक्त मुंबईपुरती सीमित नाही आहे. आता हं. अगदी ती महाराष्ट्रात कानाकोपऱ्यापर्यंत गेली. कारण की जसं तुम्ही एक विषय फार सुंदर काढला, राजकीय जे स्थान असतं, हं. आता आपल्याला ते कमावण्यापेक्षा टिकवणं फार हो, हो. महत्त्वाचं आलंय. राईट? आणि ते टिकवण्यासाठी तुम्हाला दिसणं महत्त्वाचं आहे. बरोबर. पण दिसण्यासाठी तुम्हाला काय? तर तुम्हाला तुमच्या त्या भाषेमध्ये जर तुम्ही महाराष्ट्राला आहात, तर हं. मराठी भाषेत लोकांना इमोशनली कनेक्ट करणाऱ्या पोस्ट हं, हं, हं. क्रिएट करणे, हं, हे हं. महत्त्वाचं आलं. बरोबर. बरोबर. तर मास कम्युनिकेशनचे विद्यार्थी किंवा कोर्सेस केलेले विद्यार्थी त्यात नेमकी उजवे ठरतील यात काही शंकाच नाही. हं. तर असं मास कम्युनिकेशन असा कुठला अर्क आहे, की जो या मुलांना इतर मुलांपेक्षा थोडा उजवं स्थान देतो? अर्क म्हणण्यापेक्षा मी म्हणेल, की त्या विद्यार्थ्यांनी पहिली गोष्ट म्हणजे मराठी भाषा. हं, हल्ली काय झालं, की सर्व म्हणजे तुम्ही जर तुमची भाषा टिकवली हं. आणि टिकवली तर त्याच्यामध्ये खूप कंटेंट आहे बरं. आणि तुम्ही तुमचं कंटेंट जनरेट करू शकता हे दिसलं आपल्याला. बरोबर. म्हणजे एक्सेप्ट बरेचसे पण झालंय. हां, एक्सेप्ट पण झाले. म्हणजे काही म्हणजे आपल्या काही मराठी पॉडकास्ट चालवणाऱ्या, काही मराठी कंटेंट क्रिएटर आपण ज्यांना म्हणतो, त्यांना नॅशनल लेव्हलला अवॉर्ड पण मिळालेत. ह्याचं हे उत्तम उदाहरण आहे, हो, की अगदी, अगदी. मराठीमध्ये एक्सेप्टन्स आलेलं आहे. एक्सेप्टन्स आलेला आहे आणि हे क्षेत्र जे आहे ते सध्या ग्रो होते बरोबर. आणि ह्याच्यामध्ये मी म्हणेल, की प्रत्येक जो विभाग आहे, त्याच्यामध्ये जर तुम्ही स्वतःच्या मेहनतीने खूप चांगल्या पद्धतीने काम केलं, तर ते उजवच ठरणार आहे. हं. मग भाषा हा जर विषय घेतला, तर भाषा हा लिखाणाशी आणि एक्सप्रेशनशी संबंधित आहे. तर जिथं तुमचं लिखाण जर मजबूत असेल किंवा हं. तुमचं लिखाण जर खूप चांगलं असेल, त्याच्यामध्ये मी मगाशी जसा उल्लेख केला स्क्रिप्ट रायटर. हं, हं. तर स्क्रिप्ट रायटिंग जर तुम्ही शिकला, जसं की अगदीच बघितलं तर मराठीमध्ये स्क्रिप्ट रायटर खूप कमी आहे. बरं. म्हणजे रेशो हिंदीशी जर आपण कंपेअर केला. कमी. कारण की स्क्रिप्ट रायटिंगसाठी तुम्हाला रायटिंग येणं खूप गरजेचं आहे. म्हणजे स्क्रिप्ट रायटिंग हे त्याचं टेक्निकल माध्यम आहे. बरं. कारण की त्यासाठी तुम्ही ते जर तुम्ही टेक्निकली शिकून घेतलं, की बाबा स्क्रिप्ट कशी लिहायची. हं. ह्याचा तुम्ही जसं एक टेक्निकल पद्धतीने जर कोर्स केला, तर तुम्हाला त्या टेक्निकॅलिटी सगळ्या कळतील. पण इंडस्ट्रीमध्ये टिकून राहण्यासाठी काही टेक्निकॅलिटी कळणं खूप गरजेचं आहे. बरं. आणि त्या जोडीला तुम्हाला जर तुमच्याकडे जर स्वतःची भाषा असेल, तर तुम्ही अगदीच चांगल्या पद्धतीने त्यात टिकून राहू शकता. म्हणजे अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर संवाद लिहिणं. हं. आता स्क्रिप्ट रायटिंगमध्ये कसं असतं, की एक स्क्रिप्ट रायटर असतो. त्याचं काम असतं, की एक सीन लिहिणं. पण सीन लिहिण्यामध्ये कंपल्शन असं नसतं, की त्यांनी डायलॉग पण लिहिले पाहिजे. बरं. त्यासाठी डायलॉग रायटर हायर केलं जातं, की ज्यांची डायलॉग लिहिण्याची म्हणजे समजा आपण अगदीच उदाहरण घेतलं, की एखादी मालिका आहे. त्या मालिकेसाठी त्याचा जो बाज आहे, त्या बाज किंवा त्या बाजला अपेक्षित असणारे डायलॉग्स हे जर स्क्रिप्ट रायटर लिहू शकत नसेल, तर प्रोडक्शन हाऊस वेगळे डायलॉग रायटर हायर हायर करतात. करतात. आणि आता ह्या ज्या सीरियल्स आहे मराठीमध्येच चालू आहेत. हो, अगदी. आणि ह्या डायलॉग मी स्वतः डायलॉग रायटर आहे. हे प्रूव्ह करायची गरज आहे. तुमचं कंटेंटच सांगतो, की अरे यू आर अ गुड डायलॉग रायटर. की तुम्ही जर काही एक सॅम्पल स्क्रिप्ट लिहून द्या, "अरे हा चांगला वाटतोय बरं का, ह्याला हायर कर." हं. मग हायर करताना ते बघणार नाही तुम्ही एम-ए झालाय, एम-फिल झालंय, काय झालंय. तुम्हाला लिहिता येतंय ना बास. बास. आणि तुमचं जे लिखाण आहे ते त्यांना सॅटिस्फाय करतंय ना, एवढंच फक्त बघितलं जातं. हं. त्यामुळे भाषा जर हा विषय घेतला, तर भाषामध्ये तुमच्या कथा आणि कथा निर्माण होणं, हं, हं. की कथा वेगवेगळ्या आता तुम्ही जर बघितलं, की गेल्या 2-3 महिन्यामध्ये मराठीमध्ये खूप वेगवेगळ्या विषयांवरच्या फिल्म्स आल्या. हो. म्हणजे अगदी वेगवेगळे विषय. असं नाही, की म्हणजे जसं अगदीच साऊथची इंडस्ट्री जर आपण कंपेअर करायचं झालं, की तिथं थोडे ड्रामॅटिक फिल्म्स असतात. ज्यामध्ये आपण मेलोड्रामॅटिक काही फिल्म्स असतील. पण आत्ता मराठीचं पहिल्यापासून आहे, की आपलं जी मराठी इंडस्ट्री ती विषयांना प्राधान्य देते. हं. आणि अजूनही तोच जो मराठीचा जो जीव आहे तो त्याच्यामध्येच आहे. आहे, आहे. आणि मराठीचा प्रेक्षक पण तोच आहे. हं, भले मराठीतला प्रेक्षक साऊथच्या फिल्म बघत असला, हं. साऊथच्याही काही फिल्म माणसं मराठी फिल्म बघतातच. कारण की आता ते ओ-टी-टीवर उपलब्ध आहे. उपलब्ध आहेत. त्यामुळे मग भाषा या संबंधी जर झालं, तर तुमची कन्सेप्ट तयार करणं, कन्सेप्ट तयार करून ती एखाद्या दिग्दर्शकासमोर मांडणं, हं, त्याच्यामध्ये तुम्ही स्क्रिप्ट लिहिणं, हं, हं, स्क्रिप्ट लिहून डायलॉग लिहिणं, इथपर्यंत भाषेचं हे महत्त्वाचं काम. हं. आणि भाषेचं इथपर्यंत काम झाल्यानंतर मग बाकीचं जे टेक्निकल काम सुरू होतं. म्हणजे अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर कॉपी रायटिंग.
ज्याला आपण म्हणतो की एखादी ॲडव्हर्टाइजमेंट, एक उदाहरणार्थ की एखाद्या प्रॉडक्टची तुम्हाला ॲडव्हर्टाइजमेंट करायची आणि ती ॲडव्हर्टाइजमेंट करण्यासाठी तुम्हाला एक लॉगलाईन पाहिजे आणि ती लॉगलाईन शूट होणार आहे. त्याला कोणीतरी एक मोठा आर्टिस्ट त्याच्यामध्ये येऊन ती लॉगलाईन म्हणणार आहे. तर ती लॉगलाईन तयार करण्यामागं भाषा असते आणि त्याच्यावर त्यांचं प्रोडक्ट चालत असतं. त्यामुळं बरं. भाषेचं जे महत्त्व आहे ते इथं आहे. म्हणजे एखादं प्रॉडक्ट सक्सेस होणं यामध्ये जितकं त्यांचं मार्केटिंग जितकं महत्त्वाचं आहे, तितकंच भाषा ही फार महत्त्वाची आहे. महत्त्वाची त्यामुळं आहे. त्यामुळे मराठी भाषेला अभिजात भाषेचा जो दर्जा मिळाला ते फार योग्य ते आहे. फार योग्य आहे आणि तो मिळाला आहे तर त्या अनुषंगाने महाराष्ट्र शासनाने पण खूप चांगल्या पद्धतीने काम सुरू सुरू केलेलं केलेलं आहे आहे त्यामध्ये. आणि ते संधी बघतात की ह्या भाषेमध्ये अजून कशा आपण संधी डेव्हलप करू शकतो आणि तशाच ह्या संधी याच्यामध्ये म्हणजे एखादी सोशल मीडियाची पोस्ट लिहिणं, भले ChatGPT तुम्हाला लिहून देईल, पण ChatGPT मराठीमध्ये तेवढं अजून डेव्हलप नाही झालेलं जेवढं इंग्लिशमध्ये झालेलं. इंग्लिशमध्ये जर तुम्ही त्याला प्रॉम्प्ट दिलं तर तुम्ही काही प्रॉम्प्ट टाका, मेक इट इन प्रोफेशनल लँग्वेज, तो तुम्हाला इंग्लिशमध्ये एकदम प्रोफेशनल कंटेंट लिहून देईल. पण हे मराठीमध्ये अजून नाही आणि हे मराठीमध्ये येण्यासाठी अजून 5 ते 7 वर्ष जातील आणि हे तयार करणारे कोण लोक ते ज्यांना मराठी येणार आहे तीच. म्हणजे एआयला प्रॉम्प्ट कोण देणारे, माणसंच देणार आहेत ना. त्यामुळं भाषा जी आहे उद्या आता काही कॉर्पोरेट ज्या इंडस्ट्री आहे, कॉर्पोरेट इंडस्ट्रीमधले काही इंग्लिश स्क्रिप्ट रायटरचे जॉब गेले असं मी मध्ये ऐकलं. कारण की एआय आलं, कारण की एआयला तुम्ही प्रॉम्प्ट द्या, स्क्रिप्ट तयार होते आणि त्यालाच घेऊन हे थोडी मॉडिफाय करतात. पण मराठी भाषेतले स्क्रिप्ट त्याला मराठी लिहिताच येत नाही. म्हणजे एआयला तुम्ही त्यांचं जर एआयचं जर मराठी बघितलं तर तुमच्या लक्षात आहे ज्याला भाषेची जाण आहे, इमोशन्स पण नाहीत, तर ह्या इमोशन ज्या आहेत त्या ह्युमनच देऊ शकतो. बरोबर. आणि जर तुम्हाला भाषा जर येत असेल तर म्हणजे भाषा येण्याला मरण नाही. त्यामुळं म्हणजे अगदीच तुम्ही मगाशी म्हटलं 10 वर्ष, तर जोपर्यंत भाषा जिवंत आहे तोपर्यंत तुमचा कंटेंट डेव्हलप होत राहणार आहे. तर आता मी असं म्हणेल की जाहिरात इंडस्ट्रीमध्ये आधी हिंदीचे जाहिरात यायचे, पण आता मला असं वाटतं की कंपन्यांनी पण बदलत आहेत आणि त्या रिजनल लँग्वेजला प्राधान्य देतात आहेत. तो मल्टीनॅशनल सुद्धा कुठेतरी इमोशनल टच त्या लोकांना मिळावा म्हणून मराठी स्क्रिप्ट रायटर असतील, कॉन्टेंट रायटर असतील, जे चांगल्या दर्जाची मराठी स्क्रिप्ट यालाही सुद्धा थोडंसं आता वाव आलेला आहे आणि पुढे पण येत राहणार. कारण एजन्सीज पण आता मराठी कॉन्टेंट रायटर शोधत असतील. तर तुम्ही बिंग ॲज अ अकॅडमिशियन आणि फिल्म मेकर यामध्ये मोठे मोठे ब्रँड्स जे महाराष्ट्राला बिलॉंग करतात यांची कुठं असं झालेलं आहे की नाही, आम्हाला एक सुंदर चांगला मराठी लिहिणारा माणूस पाहिजे जो की आमचा पूर्ण सोशल मीडिया, प्रिंट मीडिया आणि ॲडव्हर्टायझिंग ह्या सर्व गोष्टी हँडल करेल. तर ह्या गोष्टीकडे कसं बघता येतं? हां, अगदी हे जे आहे की आता अगदी आपण छोटा ब्रँड जर घेतला तर म्हणजे उदाहरण आपण मिंत्रा फॉर एक्झाम्पल म्हणून घेऊयात. त्याच्यामध्ये ब्रँडिंग काहीच नाही, पण एक्झाम्पल म्हणून मिंत्राचा हा ब्रँड घेतला तर मिंत्रा हा नॅशनल ब्रँड आहे. बरोबर. पण त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये त्यांची काय ऑडियन्स आहे किंवा परचेस करणारे कोण लोक आहेत. बरोबर. तर मग ते आता काय करतात की काही मराठी लोकांना हायर करतात. म्हणजे की बाबा तुम्ही आमचे कपडे विकत घ्या आणि आमचे कपडे कसे चांगले ते तुम्ही लिहा. आणि मग त्यांना माहिती असतं की हे लोक कोण असतात, हे तिथली रिजनल लोक आहेत. म्हणजे समजा एखादी मुलगी आहे, तिला फॅशनचा सेन्स आहे, ती त्या कंपनीकडे अप्रोच झाली आणि त्या कंपनीकडे काय हिचे फॉलोअर्स चांगले आहेत बरं का. त्यामुळं आता ॲडव्हर्टायझिंगचं हे पूर्ण बदललेलं आहे. ॲडव्हर्टायझिंग करण्याची पद्धत पूर्ण बदलली. ह्याच्यामध्ये आता ते रिजनलकडे का व्हायलेत, कारण की त्यांना कळलंय की नॅशनल ॲडव्हर्टायझिंगला जितका खर्च होतो त्याच्यापेक्षा कमी खर्चामध्ये रिजनल ॲडव्हर्टायझिंग, इव्हन सोशल मीडिया पद्धतीचे ॲडव्हर्टायझमेंट, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त एका माणसाला हायर करायचे आणि त्याला त्याचे काही चार्जेस असतील ते द्यायचे आणि तो मग त्याचे जे फॉलोअर्स आहेत त्यांना आकर्षित करणार आहे. म्हणजे अशा पद्धतीने काही प्रयोग चालू आहेत वेगवेगळ्या इंडस्ट्रीमध्ये. म्हणजे फॅशन इंडस्ट्री असेल किंवा मग अगदी फूड इंडस्ट्री असेल. फूड इंडस्ट्रीमध्ये तर म्हणजे फूड ब्लॉगर ते इन्व्हाइट करतात. आता मी समजा हॉटेल काढले तर तुम्ही स्वतः हॉटेल इंडस्ट्रीमध्ये आहात, तर मग हे सगळं तुम्हाला माहिती असेल की एखादं हॉटेल काढल्यानंतर पूर्वी कसं व्हायचं की लोकांकडून पब्लिसिटी व्हायची, अरे इथलं जेवण चांगले. पण आता नाही, आता लोक ब्लॉग बघतात आणि मग जातात किनारे आणि
मी तर माझे काही मित्र ह्याच्यामध्ये आहेत, तर ते म्हटले, की हे ब्लॉग केल्यानंतर तिथला गिराईक जो आहे तो वाढला. हो, अगदी. कारण की बघून ग्रोथ आमच्याकडे दिसतोय. आले. येस, बरोबर. भले चव आवडू ना आवडू, आवडो. पण जसं तिथं तो पोहोचला तर एखादी हं, डिश विकत तर घेतली आणि मग त्या दोन्ही इंडस्ट्रीची ग्रोथ झाली. हं. ह्याच्यामध्ये मीडिया इंडस्ट्रीची पण ग्रोथ झाली. बरोबर. लोकांनी बघितला व्हिडिओ, म्हणजे एखादा व्हिडिओ तयार करण्यामागे 5 लोक होते. तर 5 लोकांना एम्प्लॉयमेंट मिळाली. बरोबर. त्याचबरोबर त्याला सपोर्ट करणारी त्यांनी ज्यांच्यासाठी केला, हं. त्यांनाही तेही ग्रो झाले. बरोबर. म्हणजे ह्या व्हिडिओमध्ये त्यांना 50 लोक मिळाली, हं. जी त्यांनी त्यासाठी काहीच प्रयत्न केले नाही. किंवा मग काही लोकांनी प्रयत्न करून ॲडव्हर्टाइजमेंट केली, की हं. हे घे पैसे आणि माझ्या हॉटेलची तू ॲडव्हर्टाइजमेंट कर. आणि त्यांनी केलेली, म्हणजे ज्याला आपण पेड कंटेंट बनवणं Content म्हणतो, बरोबर, बरोबर. आणि ज्याला आपण ब्रँड कोलॅबोरेशन असं म्हणतो, हं. की काही जे इन्फ्लुएन्सर आहेत हे ब्रँड कोलॅब करतात. हं, हं, हं. आणि त्याच्यामधनं मग या म्हणजे ॲडव्हर्टायझिंगच्या व्याख्या सोशल मीडिया नंतर पूर्ण बदललेल्या आहेत. त्या खूप आता लोकल झालेल्या आहेत. आणि लोकल जेव्हा होतात तेव्हा त्या मराठी ह्या गोष्टीशीच येतात. म्हणजे कुठले तुम्ही जर फूड ब्लॉगर बघितले तर ते मराठीतच कंटेंट करत हो, असतात. अगदी. आणि त्यांची जर तुम्ही व्ह्युअरशिप बघितली हां. तर ती मराठीसाठी खूप उत्तम असते. हो, खरंच आहे. ती आपण नॅशनल लेवलला जज करू शकत नाही, कारण की मराठीची एक टेरिटरी आहे. त्याच्या पलीकडे ते जाऊ शकत नाही. मिलियन बिलियन जे आहे, आता आपण जर बघितलं पॅन इंडियाची लँग्वेज हिंदी आहे. हं. असं गृहीत धरलं तर हिंदीमधला एखादा कंटेंट जास्त पोहोचणार आहे, कारण की त्याचे व्ह्यूअर जास्त आहेत व्ह्यूअर किंवा जास्त आहे. फॉलोअर जास्त. पण आपण जर मराठी पुरता जर विचार केला तर तो त्या व्ह्यूअरसाठी सफिशियंट आहे, हं. की हा कंटेंट एवढ्या व्ह्यूअरपर्यंत पोहोचला, कारण की मराठीचं एक एवढंच आहे. म्हणजे हल्ली तर काही फूड ब्लॉगर खूप चांगले प्रयोग करतात. महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये जाऊन हं. राज्यांमधले बारबारके गोष्टी एक्सप्लोर करतात. हां, मग शहरात अगदी बांधलं जातं. ट्रॅव्हल असेल, फूड हं, असेल, हं, सगळ्याच आणि ह्या म्हणजे हे जे काही क्षेत्र आहे ह्याच्यामध्ये मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांशिवाय हे होऊ शकत नाही. हो, हे मी कारण ॲग्री की करतो. टेक्निकल सपोर्ट, हं. भले मोबाईलवर तुम्हाला शूट करायचंय, पण मोबाईलवर चांगल्या पद्धतीने कसं शूट करायचं हे कंटेंट डेव्हलप करणाऱ्याला माहिती असतं. पण तोच बोलणार आणि तोच कॅमेरा धरणार, तर ते सेल्फी आपल्याला काढायचं नाही. हं, हं, त्यामुळे हं. कॅमेराच्या मागची जी टीम आहे, हं. ती मागची टीम जी आहे ती कायम त्यांच्यासोबत असते. हं. भले ते एकटे प्रेझेंट प्रेझेंट करत असले, पण त्याच्या मागे 5-6 लोकांची टीम असते. ही झाली शूटिंगवरची टीम, हं. आणि तो एडिट करणारी वेगळी टीम असते. हं, हं. त्यामुळं तुम्ही जे ॲडव्हर्टाइजमेंट म्हणताय, तर त्यामध्ये पण अशा बऱ्याच संधी उपलब्ध होतात आणि उपलब्ध होतील. हं, हं. आणि ह्याच्यामध्ये पण आणि ॲडव्हर्टायझिंगच्या वेगवेगळ्या कंपनीज पण आता येतात. बरोबर. ह्या छोट्या ब्रँडसोबत कोलॅब करण्यासाठी. म्हणजे अगदी पुणे शहराचा विचार केला तर पुणे शहराचे काही छोटे ब्रँड्स आहेत. बरं. ते पुणे शहरात पोहोचण्यासाठी ते प्रयत्न करतायत, ओके. की बाबा निदान माझा ब्रँड पुणे शहरात मोठा व्हावा. हं, हं, म्हणजे हं. त्यांचा बिझनेस पुणे शहरात वाढेल. रिजनल तरी व्हावं. रिजनल तरी व्हावं. हं. तर मग रिजनल त्यांची पब्लिसिटी असते. पूर्वी हे नव्हतं होत. हं. म्हणजे अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर फॉर एक्झाम्पल चितळे. हो, पुण्यापुरतं मर्यादित होतं आणि लोकांना माहिती होतं की चितळे पुण्याचा मोठा ब्रँड आहे. बरोबर. पण हल्ली आता चितळेचं ब्रँडिंग असं झालं की आता तुम्ही नाशिकमध्ये जरी गेले तरी चितळेचे प्रॉडक्ट तुम्हाला मिळतात. ग्लोबली आहेत सचिन ग्लोबली तेंडुलकर. म्हणजे सचिन तेंडुलकर त्यांचं ब्रँड अँबॅसेडर आहे. तर आता त्यांनी पण त्यांचा ब्रँड गेल्या 5-6 वर्षामध्ये खूप एनहान्स केलेला आहे. बरोबर. आणि हा पूर्वीपासून होताच. पण हा आता ह्या सोशल मीडियामुळे ती गरज निर्माण झाली, की त्यांची पण ब्रँड व्हॅल्यू वाढली. त्यांनाही त्यांचा बिझनेस वाढवायचा. इन्फ्लुएन्सर सुद्धा आता इन्फ्लुएन्सर add पण झाले. त्याच्यामध्ये आले. ते म्हणतात की आमचं याच्यामध्ये सगळं USP आमचाच आहे. पण तरी पण हा ब्रँड वाढण्यामागे मला असं वाटतं की सोशल मीडिया आणि ॲडव्हर्टाइजमेंट ह्याचा खूप मोठा वाटा आहे. हो, अगदी. कारण की म्हणजे अगदीच मी असं म्हणेल की काही ब्लॉगर जे आहेत ते तुळशीबागेतले व्हिडिओज बनवतात. हं. आता तुळशीबागेतले व्हिडिओ तिथं तर फुटफॉल सगळा म्हणजे न बोलवता येणारा फुटफॉल आहे. पण काही बघून म्हणजे जे लोक तुळशीबागेत जात नाहीत हं, हं. तेही तिकडे वळतात. ओढतात. मग असा जो फायदा होतो एकूण एखाद्या ॲड तयार करणे किंवा एखादं पॉडकास्ट तयार करण्यामध्ये, तर ह्याच्यामध्ये पण एक खूप चांगल्या संधी आहेत असं मला निर्माण वाटतं. होतात. म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट जसं तुम्ही म्हटलं की ॲडव्हर्टाइजमेंट ही आता खूप रिजनल झाली. हं, हं. म्हणजे अगदी छोट्या-छोट्या ब्रँडला पण त्यांची ॲडव्हर्टाइजमेंट इव्हन अगदीच काही म्हणजे मी विद्यापीठात शिकवतो, तर माझे काही विद्यार्थी आता शाळांमध्ये लागले बरं. मास कम्युनिकेशन करून. तर शाळेमध्ये ते काय करतात, तर शाळेचं ब्रँडिंग हं. हे करणं त्यांचं काम आहे.
म्हणजे शाळेमधले इव्हेंट झाले, हं. शाळेमधल्या काही इव्हेंट असेल तर त्याचे रील्स बनवणे, हं. शाळेचे रील्स बनवणे, शाळेचे व्हिडिओज तयार करणे, शाळा कशी चांगली आहे हे दाखवणे, त्यांचे काही स्पोर्ट्स वाह! कॉम्पिटिशन असतील हे असतील, म्हणजे त्यांच्या पूर्ण सेटअप आहे शाळेत. म्हणजे हल्लीच्या ज्या नॅशनल, इंटरनॅशनल ज्या स्कूल्स ही आहेत. कन्सेप्ट पुण्यामध्ये आलेली आहे, तिथं त्यांची मीडियाची टीम आहे. हं. पूर्वी नव्हतं. नाही, खरंच आता नव्हतं. हे खूप मोठा मान्य करणं चेंज आणि होतं. पुण्यामध्ये साधारण ज्या मल्टीनॅशनल स्कूल्स आहेत, हं. तिथं प्रत्येक ठिकाणी त्यांची मीडियाची टीम आहे. सोशल मीडिया हँडल करण्यासाठी, त्यांचे व्हिडिओज रेकॉर्ड करण्यासाठी, ते लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांचे रील्स असतात, त्यांचे एक शॉर्ट व्हिडिओज असतात. कोणी जर सेलिब्रिटी आलं तर त्यांचे इंटरव्ह्यूज असतात, हं. त्यांचे पॉडकास्ट असतात. मग त्यांची मुलं कशी चांगल्या पद्धतीने ग्रो अशी ही एक सेपरेट मीडिया टीम आहे आणि ती तिथं शाळेचं ब्रँडिंग म्हणू आपण, हं. ती करण्यासाठी काम करते. आणि ह्याच्यामध्ये एक माणूस नाही, ह्याच्यामध्ये 15 ते 20 लोकांची टीम आहे. आणि म्हणजे आपण कधी विचारही नसेल केला, की अरे 10 वर्षांनी शाळेमध्ये मास कम्युनिकेशनची मुलं अशा पद्धतीने काम करतील. पण हल्ली ती गरज निर्माण झाली बिकॉज ऑफ ॲडव्हर्टाइजमेंट. हं, 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 हं. असं नाही, मला वाटतं. हा फार मोठा एक होरायझन आपण स्पर्श केलेला आहे. नंतर आपण म्हणतोय प्रिंट मीडिया जाहिराती. हं. पण आजकाल असं होतं, की बऱ्याच अजूनही पहिल्या पेजवरची जाहिरात अजून तेवढा तो स्थान आहे पहिल्या नाही. पेजला. पण आता असं झालंय, की आधीची जाहिरात आणि आत्ताची जाहिरात यामध्ये शब्दांची जी गुंफण केली जाते ते हं. अप्रतिम आहे. बरोबर. मी आधी इंग्लिश किंवा हिंदी बघायचो. पण आता जे ब्रँड्स आहेत, लोकल हं. ब्रँड आहेत, ते मराठीला प्राधान्य देतात आहेत. हं. तर फिल्म इंडस्ट्रीमध्ये जसं तुम्ही म्हणता, की तुमचे शॉर्ट्स फिल्म पण आल्या, त्याला फार हं. चांगले अवॉर्ड्स पण मिळाले. हं. तर अजूनही काही तरुण शॉर्ट फिल्मकडे वळतात आहेत किंवा अजून एक उदाहरण द्यायचं झालं तर कॅमेरा त्यामध्ये त्या काहीतरी जंगलातले फोटो काढणे. मला त्याचं नाव आठवत नाही. त्याला कुठली फोटोग्राफी म्हणतात. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी. वाईल्ड लाईफ फोटोग्राफी, राईट? पण वाईल्ड लाईफ फोटोग्राफीमध्ये पण आता लोकांसमोर जाताना ते मराठी शब्द टाकून आकर्षित करण्याचा प्रयत्न करतात आहेत, राईट? तर यामध्ये पण आता लोकं वळतात आहेत, ज्यांना असं वाटतं, की मोठ्या ऑडियन्सपेक्षा मला माझ्या मातीतला, महाराष्ट्रातला ऑडियन्स महत्त्वाचा आहे. असे काही मुलांचे एक्सपिरियन्स तुम्हाला आले असतील? हो, हो, हो. म्हणजे जसं तुम्ही आता उदाहरण दिलं शॉर्ट फिल्म. हं. तर शॉर्ट फिल्म जे आहे हे ह्या क्षेत्रामध्ये येण्यासाठीचं सर्वात महत्त्वाचं माध्यम आहे असं मी म्हणेल. बरं. म्हणजे प्रत्येक मास कम्युनिकेशन किंवा ज्यांना ह्या मास कम्युनिकेशन या क्षेत्रामध्ये यायचं त्या प्रत्येकाने एक तरी शॉर्ट फिल्म करून बघणं स्वतःपुरती. हे म्हणजे त्याला आपण थंब रूल म्हणूयात. बरं. आणि ती स्वतःच्या भाषेत करणं. कारण की ह्याच्यामध्ये कसं आहे, की तुम्हाला तुमची कथा मांडता येते का? तुम्हाला एक्सप्रेस करता येते का? आणि तुमचं एक्सप्रेशन जर तुमच्या भाषेत असेल, तर तुम्ही जास्त चांगल्या पद्धतीने एक्सप्रेस होऊ शकता. त्यामुळं शॉर्ट फिल्म जे काय आहे, ते फार सुंदर माध्यम आहे आणि त्याच्यामधून तुम्ही एक्सप्रेस होणं आणि जसं तुम्ही ॲडव्हर्टाइजमेंट म्हटलं, की शॉर्ट फिल्ममधून काही ॲडव्हर्टाइजमेंट आता क्रिएट होतात आहे किंवा शॉर्ट फिल्म किंवा ह्याच्यामधून काही गोष्टी निर्माण होतात आहे. तर आपल्या काही शॉर्ट फिल्म ज्या आहेत त्या नॅशनल, इंटरनॅशनल लेव्हलपर्यंत पोहोचतात आहे मराठी भाषेतल्या. म्हणजे अगदीच तुम्ही 2 वर्षापूर्वीचं उदाहरण घेतलं, मला आठवत नाही एक्झॅक्ट साल, की आपल्या दरवर्षी साधारण 1 ते 2 मराठी शॉर्ट फिल्म ह्या भारताचा जो फेस्टिव्हल होतो गोव्याला, इंडियन फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया, इफी ज्याला आपण म्हणतो, तिथं प्रदर्शित होतात. म्हणजे ही बहुमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी, की अशा मराठीतल्या काही शॉर्ट फिल्म तिथं म्हणजे मी जर चुकत नसेल तर रेखा नावाची शॉर्ट फिल्म इफीच्या फेस्टिवलमध्ये स्क्रीन झाली होती. आणि हा मुलगा कुठला आहे साधारण, तर हा मुलगा एका तालुक्याच्या ठिकाणून आलेला आहे. तर तसं मग आहे, की म्हणजे असं नाही राहिलं, की बाबा फक्त शहरामध्येच ह्याची गरज निर्माण होते. म्हणजे अगदी म्हणजे एक उदाहरण तुम्हाला देतो, की मी माझ्या मुलीचे केस कापायला गेलो होतो एका कटिंगच्या दुकानामध्ये आणि त्या कटिंगच्या दुकानात एक मुलगा बसला होता. तर त्याला कळलं, की बाबा त्याला माहिती आहे, की आम्ही 1-2दा तिथे गेलो. त्याला माहिती आहे, की बाबा मी ह्या फील्डमध्ये आहे. तर ज्या दिवशी येणार आहे त्या दिवशी त्यांनी त्याच्या एका मित्राला बोलवलं होतं. तर तो म्हटला, "सर तुमची ओळख करून देतो." म्हटलं, "कोण हा?" तो, "नाही माझा असा गावाकडचा मुलगा आता असं करतो." तर त्याला विचारलं, "बाबा तू काय करतो?" तो म्हटला, "मी रील बनवतो." तर आणि छोटे-छोटे फिल्म तयार करतो. मी म्हटलं, "किती शिक्षण झाले?" तो म्हटलं, "नाही ग्रॅज्युएशनपर्यंत शिकलो. आता ह्याच क्षेत्रामध्ये कंटिन्यू करायचं आहे." आणि साधारण तो गावाकडूनच आला होता आणि पुण्यामध्ये काही जॉब शोधत होता. आणि मी म्हटलं, "किती तुला पैसे मिळतात?" तो म्हणतो, की "नाही, तिथले जे लोकल ब्रँड आहेत गावाकडचे, त्या लोकल ब्रँड सोबत मी कोलॅब करतो."
म्हणजे आता ही जी कोलॅब आणि ही जी काही लँग्वेज आहे जी शहरामध्ये किंवा साधारण मेट्रो सिटीजमध्ये वापरली जाते ती आता तिकडे पण सुरू झाली. आणि तिथं तो म्हणतो की महिन्याला किती मिळतात, तो महिन्याला मला 8,000 ते 9,000 मिळतात, जे त्याला पुरतात. कारण की आता तो विद्यार्थी अवस्थेत आहे. आणि तो त्यांनी मग त्याच्या काही रील्स मला दाखवल्या की ह्या लोकांना आवडतात. आणि ह्या बघून लोकांनी काही ब्रँड माझ्यासोबत गावातले कोलॅब करण्यासाठी रेडी झाले. आणि त्यांनी त्यांची ॲडव्हर्टिजमेंट त्या लोकल ब्रँड म्हणजे त्या गावाकडचा जो एखादा ब्रँड असेल, कुठलाही असू शकेल तो, म्हणजे अगदीच आपण उदाहरण धरू की शेतीचा ब्रँड आहे, एखादं औषध असेल, फर्टिलायझर असेल, तर त्याचं ब्रँडिंग ह्या मुलाकडून त्यांनी करून घेतलं होतं. आणि पूर्वी कसं व्हायचं की एखादा ब्रँड करण्यासाठी मोठा चेहरा लागायचा, तर ती आता गरज नाही राहिलेली. आता ती जी आहे की ते तुम्ही छोटे छोटे, आणि तिथं तुमचं स्किल बघितलं नाही, तू कोण आहे असं कुठंच बघितलं नाही, की तुम्हाला फॉलोअर्स आहेत का, तर त्या पद्धतीने अगदी गाव पातळीवर हे क्षेत्र पोहोचतंय आणि पोहोचले. आणि त्याचा कसा तुम्ही चांगला वापर करून स्वतःच्या संधी निर्माण करू शकता, हे तर मी फक्त तुम्ही आता प्रश्न विचारला त्याला धरून ॲडव्हर्टिजमेंटचं उदाहरण दिलं. तर बाकीच्या तर अजून मोठ्या संधी उपलब्ध आहेत, ज्या पुणे मुंबई सारख्या मेट्रोजमध्ये उपलब्ध आहेत. पण आणि गाव पातळीवर पण एखादा कोर्स जर एखाद्या विद्यार्थ्यांनी पुण्या मुंबई सारख्या ठिकाणी केला, गव्हर्नमेंटचा असेल किंवा कुठलाही कोर्स केला, छोटा कोर्स, जो कोर्स करून जर तो म्हटलं की नाही मला इथं शक्य नाही, मी माझ्या गावाकडे माझ्या संधी निर्माण करतो, तर त्या संधी आहेत. आणि तो त्याची म्हणजे लिटरली मी असं सांगेल की स्वतःचं प्रोडक्शन हाऊस सुरू करून चालवू शकेल एवढ्या संधी उपलब्ध आहेत. बरं. की म्हणजे साधारण म्हणजे अगदीच उदाहरण घेतलं की त्यांनी तिथल्या गावातले काही ज्यांना पर्सनल ब्रँडिंग करायचे तिथल्या लोकांना घेतलं आणि त्यांचे फेसबुकचे पेज चालवले, त्याच्या हाताखाली 2 माणसं ठेवली, म्हणजे स्वतःची एक 4 ते 5 लोकांची टीम तयार करून ॲज अ डिरेक्टर तो एखाद्या आपण म्हणू की प्रोडक्शन हाऊसचा डिरेक्टर तो झाला आणि त्याच्या हाताखाली ती टीम काम करते गाव पातळीवर. आणि तिथले त्यांना पैसे मिळतात. आणि मग गावातल्या लोकांना शहराकडे यायची गरज नाही. त्यांना कारण की गावाकडचे लोक शहरात आल्यानंतर शहरातले रेट आणि गावातले रेट ह्याच्यामध्ये खूप तफावत आहे त्यांना. आणि शहरातल्या लोकांना तिथले गोष्टी कळतीलच की त्यांना काय पद्धतीचं ब्रँड घे. तिथल्या लोकल माणसाला बरोबर माहिती असतं की हे कसं विकलं तर कसं, कारण की तो तिथला कनेक्टेड आहे. म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की मातीशी जोडलेला आहे, तर ती लोक तिथं मातीशी जोडलेली आहेत. त्यामुळे मग त्यांना तो कनेक्टेड आहे. त्यामुळे ते अजून त्यांच्या म्हणजे की नाही बाबा माझ्याकडे संधीच उपलब्ध नाहीये असं रडगाणं करण्यापेक्षा तुम्ही तुमच्या संधी जर या क्षेत्रामध्ये डेव्हलप केल्या तर खूप त्याच्यामध्ये संधी उपलब्ध होऊ शकतात. बरोबर. सो आता पुढे आपण जाता असं म्हणतोय की आपण इंस्टाग्राम झालं, इन्फ्लुएन्सर झालं किंवा फेसबुक झाले, OTT प्लॅटफॉर्म्स आता प्रचंड आलेले आहेत. तो सिनेमा डिरेक्शन आणि फिल्मोग्राफी जे आहे ते आता फक्त मुंबई किंवा मेट्रो सिटीजपर्यंत सीमित नाही आहे, म्हणजे तिथं नाही आहे ती. आता तुम्ही ते डिसेंट्रलाइज लेवलला पण झाला. यामध्ये अजून एक मला एक अंक असा ॲड करा वाटतो की कॉर्पोरेट इंडस्ट्री. आता कॉर्पोरेट इंडस्ट्री जेव्हा त्यांचं स्वतःचं पर्सनल ब्रँडिंग, जो ओनर असतो, मालक असतो, त्यालाही असं वाटतं की माझं ब्रँडिंग एका मराठी भाषिक इन्फ्लुएन्सरने करावं. तर याबद्दल काही असे अनुभव होते तुम्हाला? नाही, म्हणजे अनुभव म्हणण्यापेक्षा काही उदाहरणं आहेत की कॉर्पोरेट कंपन्या ज्या आहेत तर त्या कंपन्या ज्या आहेत त्या सेम म्हणजे तुम्ही जसं तुमच्या प्रश्नामध्ये तुम्ही जे उल्लेख केले त्या लोकांनाच हायर करतात. त्यांचं ब्रँडिंग स्पेसिफिक जॉब आहे, स्पेसिफिक जॉब की त्यांना माहिती आहे की माझी समजा एखादी कंपनी आहे जी एकदम निश पद्धतीच्या प्रॉडक्टची आहे, पण तो निश प्रॉडक्ट मला जर थोडासा वर घेऊन यायचा असेल तर मला पेपरमधली ॲडव्हर्टिजमेंट उपयोगाची नाहीये. मला कोण मदत करेल तर हे जे इन्फ्लुएन्सर आहेत हे मला मदत करू शकतील किंवा मीडिया इंडस्ट्री मधले लोक, मग ते कोणी असू शकतील. की म्हणजे कॉर्पोरेटचा विचार केला तर त्यांच्यासाठी कॉर्पोरेट फिल्म बनवणं हे एक सेपरेट मी म्हणेल की सेपरेट करिअर आहे. की काही कॉर्पोरेट फिल्म फक्त जे काही डिरेक्टर असे ते फक्त कॉर्पोरेट फिल्म मेकर, ते फक्त म्हणतात की वी आर कॉर्पोरेट फिल्म मेकर. म्हणजे जसं ॲडव्हर्टाइजमेंट करणारे ॲड डिरेक्टर वेगळे असतात, फिल्मचे डिरेक्टर वेगळे असतात, तसं कॉर्पोरेट डिरेक्टर पण वेगळे असतात.
ते फक्त कॉर्पोरेट फिल्म करतात. त्यांना ते बरोबर माहिती असतं, की हा प्रॉडक्ट कसा लॉन्च करायचा फिल्ममध्ये आणि त्याची म्हणजे मगाशी तुम्ही जो उल्लेख केला होता शॉर्ट फिल्मचा, साधारण कॉर्पोरेट फिल्म पण आता याच मोडला आले, की एखादी माझी कंपनी आहे आणि कंपनीचे माझे प्रॉडक्ट आहेत. तर ते मला मला पोहोचवायचे आहेत लोकांपर्यंत किंवा त्यांच्या लोकांपर्यंत, की बाबा ही कंपनी म्हणजे छोटे-छोटे पार्ट बनवणारी कंपनी पण काय पद्धतीचे पार्ट बनवते. मग त्याचं मग काही स्टुडिओ शूटिंग असतं, त्याचं काही मिनिचर शूटिंग असतं, काही प्रॉडक्ट शूटिंग असतं, ज्याला आपण बरोबर. प्रॉडक्ट फोटोग्राफी हो, किंवा अगदी प्रॉडक्ट त्याला शूटिंग खूप म्हणतो. आवडतं. तर हे पण आता खूप ग्रो होते. होते. म्हणजे पुण्यामध्ये 2-3 मोठमोठे एम-आय-डी-सी आहेत. तिथं बरेचसे अशा पद्धतीच्या लोकांची गरज आहे. म्हणजे काही विद्यार्थी माझेच काही विद्यार्थी असे आहेत, की जे प्रॉडक्ट फोटोग्राफी करतात फक्त, बाकी काहीच नाही करत. आणि प्रॉडक्ट फोटोग्राफी कोणासाठी करतात? तर फक्त जे इंडस्ट्रियलिस्ट आहेत त्यांच्यासाठी. त्यांचे जे प्रॉडक्ट आहेत त्याची फक्त फोटोग्राफी करायची, त्याचं मॅन्युअल डेव्हलप करायचं. त्यासोबत त्याचं पर्सनल ब्रँडिंग देखील हां, आलं. तसं ते म्हणजे त्याचं पर्सनल ब्रँडिंग देखील आलं. तर असं ते अशा ज्या संधी आहेत ना, ह्या कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये पण आहेत. बरोबर. रिलेटेड टू मास कम्युनिकेशन म्हणजे हं. अगदी सुरुवातीला मी म्हटलं, की मास कम्युनिकेशन क्षेत्र असं आहे, की तुम्ही कुठल्या इंडस्ट्रीमध्ये जावा आत्ता, जिथं तुम्हाला ह्या लोकांची गरज आहे. त्यामुळं ह्या क्षेत्रातलं जे भविष्य आहे ना, ते खूप मोठं असणार आहे. सो आता आपण थोडं अकॅडमिक्सकडे येऊयात, की याच्या मास कम्युनिकेशन याचे किती कॉलेजेस आता पुणे, मुंबईमध्ये असतील किंवा असणारी डिमांड आणि त्याला देणारा सप्लाय हा याच्यामध्ये तफावत आहे? हां, याच्यामध्ये तफावत आहे. कारण की आता ह्याच्यामध्ये 2 पद्धतीचे टप्पे आहेत. पहिला टप्पा आपण बी-वोक ज्याला आपण म्हणतो की ग्रॅज्युएशन. पूर्वी ग्रॅज्युएशन नव्हतं. एक 6-7 वर्षापूर्वी ग्रॅज्युएशन फक्त मास कम्युनिकेशन हे पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्स होता. बरं. पण आता तो स्किल बेस असल्यामुळं UGC अंडर तो बी-वोक म्हणून अंडर तो आता ग्रॅज्युएशनला पण आलेला आहे. तर ग्रॅज्युएशनमध्ये पुण्यासारख्या ठिकाणी काही कॉलेजेस आहेत, जी नावाजलेली आहेत. त्यांनी हा कोर्स सुरू केला आहे. जी मोजून 7-8च कॉलेजेस असतील, जी चांगली आहेत. म्हणजे असे बरेचसे कॉलेजेस आहेत, की जे कोर्स रन करतात. पण तिथलं जे आउटपुट आहे, ते आउटपुट तेवढं प्रॉडक्टिव्ह नाही. नाही. तर मग चांगला आउटपुट देणारे काही कोर्सेस आहेत आणि जे खूप चांगल्या पद्धतीने रन होतात. पण साधारण जर ह्या इंडस्ट्रीची जर डिमांड बघितली तर कुठली आपण उदाहरण म्हणून घेऊ 10 कॉलेजेस. 10 कॉलेजेसमध्ये एका वर्षाची 50 मुलं. 2-3 वर्षाचा कोर्स म्हटलं तरी 150 मुलं साधारण 3 वर्षात तयार होणार. पण डिमांड एवढी आहे, हे झालं एका कॉलेजचं. असं जर 10 कॉलेज आपण तर 1,500 मुलं तयार होणार. हे 1,500 मुलं पुण्यासारख्या एवढ्या लोकसंख्येच्या शहरामध्ये ह्याच्यामध्ये इतके ब्रँड आहेत, नॅशनल, इंटरनॅशनल, लोकल, इथं पुरणारच नाहीयेत. त्यामुळे भविष्यामध्ये ह्याची संख्या जितकी जास्त होईल, तितकीच पण संख्येबरोबरच त्याची क्वालिटी पण असली पाहिजे. जर नुसती संख्या वाढून त्याचा कोणत्याच इंडस्ट्रीला उपयोग होणार नाही. मग ते आपण जे म्हणतो पिल्लावळ तयार करण्यासारखे, तर त्याचा काहीच उपयोग नाही. पण ह्याच्यामध्ये जर संधी इतक्या आहेत आणि मॅनपॉवर कमी पडते, चांगली मॅनपॉवर. कारण की ह्याच्यामध्ये जो मी म्हणेल की कमी होण्याचं जे प्रमाण आहे, रिजेक्शन म्हणजे अगदीच 150 लोकांपैकी 150 लोकच या क्षेत्रामध्ये राहतात असं नाही. त्यातले काही त्यांची पर्सनल कारणं असतात. काहींना ते क्षेत्र आवडत नाही. काहींना त्या क्षेत्रात संधी मिळतात, काहींना मिळत नाही. डिपेंड. त्यामुळे मग जो ड्रॉपआउट जे आहेत, ते ड्रॉपआउटचं प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये एक पर्सेंटेज असतं. तसं ह्या इंडस्ट्रीमध्ये पण पर्सेंटेज आहे. तर ड्रॉपआउटचं पर्सेंटेज जर लक्षात घेतलं, तर त्या पर्सेंटेजला घेऊन येणाऱ्या ज्या संधी आहेत, त्या खूप आहेत. ज्याच्यामध्ये मी मगाशी म्हटलं, की मग एक विषय माझा बोलायचा राहिला, की त्यामध्ये डॉक्युमेंटरी. हा जो विषय आहे, ह्या विषयामध्ये पण खूप वेगवेगळ्या प्रकारच्या संधी आहेत. म्हणजे अगदी ढोबळ मानाने जर आपण म्हटलं, की चित्रपट ही एक वेगळी फर्म आहे. डॉक्युमेंटरी ही एक वेगळी इंडस्ट्री, कॉर्पोरेट फिल्म ही वेगळी इंडस्ट्री आणि सोशल मीडिया आणि इन्फ्लुएन्सर ही वेगळी इंडस्ट्री. आता ह्या 4 इंडस्ट्रीमध्ये ही मास कम्युनिकेशनचे विद्यार्थी जातात. बट त्यालाच लागून असणारी एक मोठी इंडस्ट्री गेल्या कित्येक वर्षापासून पूर्ण महाराष्ट्रात काम करते, जी वेडिंग इंडस्ट्री. आणि इथंही आत्ता त्या वेडिंग इंडस्ट्रीची एवढी डिमांड वाढली, की पूर्वी कसं होतं, की "अरे तू वेडिंग करतो का?" तर थोडं तुम्हाला असं "अरे
वेडिंग काय करतो असं ते होतं. पण आता तसं राहिलेलं नाही. ग्लॅमर आलंय. आता त्याला ग्लॅमर आलेलं आहे. हम्म. आणि म्हणजे घरातले छोटे छोटे इव्हेंट ला पण आता ग्लॅमर हो, आलेलं अगदी आहे. आहे. म्हणजे लग्नाच्या आधीचं प्री वेडिंग, प्री वेडिंग म्हणजे बाळाचा पहिला वाढदिवस, हेही ग्लॅमरसली आता लोक शूट करतात. आणि ह्या शूट करण्यामागं टेक्निशियन जे मी म्हणतो, ही टेक्निशियनची गरज आहे. आणि हे टेक्निशियन जर आपण वेगवेगळ्या म्हणजे जर ह्या कोर्समधून जर जो सप्लाय द्यायचा आहे इंडस्ट्रीला, तो जर पुरत नसेल, तर काही प्रायव्हेट कोर्स, चांगले प्रायव्हेट कोर्स जर डेव्हलप झाले भविष्यात आणि तिथून जर काही डिमांड पूर्ण करता आली, तर तेही खूप चांगलं होऊ शकतं. आणि मगाशी मी जसं गाव पातळीवरचं एक उदाहरण दिलं, वेगवेगळ्या गावामध्ये जर असे मुलं तयार झाली, तर ह्याचा फायदा पूर्ण महाराष्ट्राला होऊ शकतो. आणि तुम्ही जसा उल्लेख केला, की महाराष्ट्रापेक्षाही मराठी भाषेला ह्याचा फायदा होतो. म्हणजे की इनडायरेक्टली की मराठीमध्ये कंटेंट तयार होतो सगळं. बरोबर. नाही, तुम्ही अगदी सुंदर उल्लेख केला, की वेडिंग इंडस्ट्री ही फार मोठी इंडस्ट्री आहे. आणि त्यामध्ये जसा एक आपला पर्सनल डॉक्टर असतो, तसा आता असं झालेलं आहे, की काही फॅमिलीज त्यांचा पर्सनल फोटोग्राफर, एडिटर, छोटे छोटे क्षण आले की चलते एडिटिंगला. तसं ह्याला पर्सनल डॉक्युमेंटेशन नावाची टर्म, बरं. की ते पर्सनल डॉक्युमेंटेशन करतात. म्हणजे काही लोक असे आहेत की ते स्वतःच्या लहान मुलांचे डॉक्युमेंटेशन करायचं, व्हिडिओ डॉक्युमेंटेशन करायचं आणि ते एडिट करायचं आणि ते स्टोअर करून ठेवायचं. म्हणजे हा विचार आपण कधी केलाही नव्हता की असं होईल. पण हल्ली आता तसं करतात लोक. आता ज्यांना हे स्किल आहे ते हे खूप पर्सनल झालं. पण ह्याच्यामध्ये कॅमेरा इन्व्हॉल्व झाला, ह्याच्यामध्ये सॉफ्टवेअर इन्व्हॉल्व झालं, ह्याच्यामध्ये एडिटरची गरज निर्माण झाली. तर हे क्षेत्र म्हणजे भले तो माणूस स्वतः कॅमेरा करत असेल, तो त्याच्या मुलाचं डॉक्युमेंटेशन करतो, पण ते एडिट करून घ्यायचं जर स्किल त्याकडे नसेल, तर तो कोणाला तरी हायर करणार. यामध्ये अजून एक मला एक गोष्ट याचा उल्लेख करा वाटतो, की ब्लँक व्हिडिओ येतात, बरोबर. पण जेव्हा त्याला आपल्या मराठी भाषेची जेव्हा त्याला जोड मिळते, मग ते शब्दांमध्ये असेल, ती कवितेमध्ये असेल, ते अधिक भावनिक बनतं. बरोबर आहे. याचं उत्तम उदाहरण झालं, की मी कॉर्पोरेटला रिलेट करतो, की कधी कधी काही कंपन्या प्रॉडक्ट विकत नाहीत, पण ते ज्या कॉजला सपोर्ट करतात, तो जो सपोर्ट आहे तो भावनिक दृष्ट्या ॲडव्हर्टायझिंगच्या माध्यमातून दिला जातो. म्हणजे जसं नाईकी असेल, स्पोर्ट्सला सपोर्ट करतात. तसेच एकेकाळी चितळेची ॲडव्हर्टाईज यायची गणपतीच्या दरम्यान. ते कुठे चितळेचे प्रॉडक्ट विकण्यापेक्षा ते एक स्टोरी क्रिएट करायची, एक भावना क्रिएट करायची. सो आता बरेचसे ब्रँड तिकडे वळतात आहेत. पण पुन्हा की तुम्हाला मराठी भाषेचं समृद्धी होणं महत्वाचं आहे. बरोबर आहे. म्हणजे हा पॉडकास्ट बघणारे जेवढेही आपले श्रोते असतील किंवा दर्शक असतील, त्यांनी हे रडत बसण्यापेक्षा काय आहे आपल्याकडे, जे की कोणीही आपल्याकडनं हिरावून घेणार नाही. म्हणजे ही भाषा आपली जी आहे आणि अभिजात दर्जा त्याला मिळाला, म्हणजे ही भाषा आपली आज निर्माण झालेली नाही. तर ही भाषेला जर अभिजात दर्जा मिळाला, तर आणि हे अभिजात पण त्याचं टिकवणं हे मराठी माणसाचंच काम आहे. आणि जेवढे मराठी कंटेंट डेव्हलप होतील, म्हणजे आपण असं म्हणू की अगदीच उदाहरण द्यायचं तर साऊथची जी इंडस्ट्री आहे, त्यांनाही तमिळ भाषेला अभिजात दर्जा आहे. तर ते आज जसं आपल्यावर राज्य करतात ते एंटरटेनमेंट इंडस्ट्रीमध्ये, तसं मराठीत पण ती कुवत आहे की आपण त्यांच्यावर राज्य करू शकतो भविष्यामध्ये. आणि त्यांच्या पद्धतीचा सिनेमा त्यांच्या पद्धतीपेक्षा आपला सिनेमा इंटरनॅशनल लेवलपर्यंत आपण ऑलरेडी पोहोचवलेला आहे. बरोबर. आणि आपल्या भाषेचा अभिमान घेऊन आपण मराठीमध्ये जितके जास्तीत जास्त कंटेंट डेव्हलप करू, तो कुठल्याही पद्धतीचा असेल, तर तो मराठी भाषेपर्यंत लोकांपर्यंत पोहोचणार. आणि अगदीच म्हणजे एखाद्या चित्रपट क्षेत्राचं उदाहरण द्यायचं झालं तर एखादी फिल्म जी डिस्ट्रीब्यूट होते ती मेट्रोजमध्ये डिस्ट्रीब्यूट केली जाते. आणि ही जर एखादी फिल्म जर आपण गावागावात डिस्ट्रीब्यूट केली, ह्याचा खर्च खूप आहे ॲक्च्युअली, पण जर गावागावात डिस्ट्रीब्यूट केलं तर आपला ऑडियन्स खूप मोठा होऊ शकतो आणि जो सगळा मराठी ऑडियन्स आहे. यामध्ये फिल्मचं उदाहरण जर द्यायचं झालं तर लहानपणी मी माहेरची साडी बघितला होता. त्यात अगदी अश्रूचे बाण फुटले का, कारण मी कनेक्ट होतो. बरोबर आहे. तो जर हिंदीत असता तर यदा कदाचित मी कनेक्ट नसतो झालो, अजिबात नाही. आणि आपल्या ज्या म्हणजे मगाशी तुमच्या बोलण्यामध्ये जो उल्लेख आहे, इमोशनल टच ज्याला आपण म्हणतो, की तो फक्त इमोशनली आपल्याला ती भाषा माहिती असल्यामुळं आपण त्याच्यामध्ये एक्सप्रेस करत असल्यामुळे तो आपल्याला फील होतो. म्हणजे तुकारामांचे किंवा ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग किंवा
भीमसेन जोशींनी गायलेली गाणी ती आपल्याला का भावतात? ह्याच्या मागचं कारण जर आपण शोधलं तर आपली भाषा हे कारण मला सापडू शकतं. बरोबर. आणि कुठलीही मराठी गाणी म्हणजे ठीक आहे, हिंदी संगीताचा तुमच्यावर प्रभाव खूप आहे. पण तरी पण मराठीचे जे म्हणजे अगदीच उदाहरण दिलं तर सैराट मधली जी गाणी आहेत ती मराठीतल्या प्रत्येक माणसाने ऐकलेली. असा एकही माणूस नाही की ज्यांनी सैराटमधली गाणी ऐकली नाही, किंवा असा एकही माणूस नाही की सैराट सोडून काही जुनी जी भक्तिगीतं असतील किंवा काही जुनी मराठी संगीत ज्याला आपण भावगीत म्हणतो, हे प्रत्येकाने ऐकलेली. इव्हन बालगीत मी म्हणतो की आपण आपल्या लहान मुलांना जेव्हा म्हणजे मराठीमध्ये म्हणजे जी पिढी नवीन तयार होते त्यांच्याशी आपण हिंदीत नाही बोलत, त्यांच्याशी आपण मराठीत बोलतो. आपल्या घरामध्ये आपण मराठी बोलतो आणि मुलांमध्ये जे संस्कार होते ते मराठीत करतो आणि ते मराठी भाषा सुरुवातीला बोलतात बोलताना. हां, इंग्लिशचं प्रभाव त्याच्यावर आहे की नाही आता माझ्या मुलाला इंग्लिश मीडियममध्ये घालायचं म्हणून पहिला शब्द आपण इंग्लिशमध्ये नाही बोलत आपल्या नाही, बिलकुल नाही, खरंच नाही. कारण की ती एक्सप्रेशनची भाषा आपली मराठीच आहे आणि ती मराठीच राहणार आहे, ती बदलणार नाही. त्यामुळं इथून पुढे जी काही जनरेशन तयार होईल ती मराठीमध्येच त्यांचं एक्सप्रेशनची भाषा असल्यामुळं ते मराठीतच बोलणार आहेत. त्यामुळं मग मराठी हा जो आपला खूप जवळचा जो विषय आहे किंवा जवळचा जो एक मी म्हणतो की अतूट नातं आहे भाषेचं, ते आपण टिकवलं पाहिजे. आणि या मास कम्युनिकेशन या क्षेत्रामध्ये ही ते राहिलं पाहिजे की म्हणजे आपण आत्तापर्यंत चर्चा केल्या याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी मराठीमध्ये निर्माण होऊ शकतात आणि त्या निर्माण केल्या तर बऱ्याच मराठी युवकांना येणाऱ्या ह्याच्या संधी निर्माण होऊ शकतात. म्हणजे जसं की न्यू एज्युकेशन पॉलिसीमध्ये त्यांनी स्किल बेस्ड बऱ्याचशा गोष्टी डेव्हलप केलेल्या आहेत, निर्णय घेतलेला आहे. तर मग त्यांचं हेच आहे की तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये व्यवसाय जनरेट करता आला पाहिजे. बरोबर. म्हणजे जसं की मग अगदी कंटेंट रायटिंग पासून ते फिल्म मेकिंग पर्यंत हे पूर्ण जे आहे हे त्यामध्ये म्हणजे हे तयार झालं तर मग जे स्थलांतर आहे ते कमी होईल आणि इनडायरेक्टली कसं होतं की शहरं वाढत जातात कारण की तिकडून बाहेरून येणारे लोक जे आहेत त्या संधीसाठी मेट्रोजकडे येतात आणि जे कायम होत आलेले आहे. जर आपण आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या क्षेत्रातल्या काही संधी आपल्या ठिकाणी तयार केल्या तर इनडायरेक्टली शहरावरचा ताण जो आहे तो आपण कमी करू शकू का? बरोबर. आणि तिथंही आणि आपण काम मराठी भाषेतच करतो. इथेही मराठी भाषेत, पुण्यातही मराठी भाषेतच करणार आहे, तिथेही मराठी भाषेतच करणार आहे. अगदीच गरज पडली तर कोणतंही शहर तुम्हाला म्हणत नाही इथे येऊ नका, सामावून घेत असतं. त्यामुळं तुम्ही तुमच्या संधी तुमच्या शहरामध्ये तुमच्या गावामध्ये डेव्हलप केल्यानंतर असं वाटलं की नाही आता ह्या संधी मला अजून मोठं व्हायचंय तर मी पुण्याकडे जातो, पण ऑलरेडी तुम्ही तुमची चेन तिथं तुम्ही डेव्हलप केली. मग नवीन येणाऱ्या पिढीसाठी ते तिथं काम करतील आणि मग शहरात येतील. बरोबर. तर असं एक काही त्यामध्ये तयार होऊ शकतं. नाही, यामध्ये आजच्या पॉडकास्टमध्ये एक फार सुवर्ण संधी आपल्याला एक दिसते मला की अपार्ट फ्रॉम एज्युकेशन सिस्टम, ठीक आहे, एक चांगली गोष्ट आहे की ते आता अगदी 4थी-5वी वर्गापासूनच आहे ना तो पार्ट रुजवायला सुरुवात केला आहे. स्किल बेस्ड ज्याला आपण म्हणतो. तर एकदा आपण निर्णय 11वी-12वी नंतर घ्यायचो. आता मुलं त्या एजपर्यंत येण्यापर्यंत एकदा काही ते प्रोफेशनल असू शकतात, माइट बी अ पॉसिबल, आणि एकदा काही ते फार सिलेक्टिव्ह आणि चुजी असू शकतात की नाही मला माझ्या या क्षेत्रात काम करायचं आहे. जसं व्लॉगिंग पण एक फार सुंदर प्रकार आहे की आपण ट्रॅव्हल ब्लॉगर बघतो, फूड ब्लॉगर बघतो, बरेचसे असे आणि ते त्यांच्या संधी निर्माण करतात. म्हणजे निर्माण करण्यासाठी त्यांना कुणीच प्रोत्साहन नाही केलं. त्यांच्या लक्षात आलं की अरे हे आपल्याला पैसे देते हे क्षेत्र, आणि त्यांचा इंटरेस्ट डेव्हलप झाला. बरोबर. आणि त्यांनी तो कंटिन्यू केला. आणि सर्वात महत्वाची भूमिका निभावतात म्हणजे आपली लोक मराठी ब्लॉगर्स त्याला भरभरून कमेंट्स देतात पण. सो भाषा शिकली पाहिजे आणि भाषा टिकली पाहिजे असं म्हणण्यात काही ठरणार नाही. ते आहेच. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मराठीमध्ये म्हणजे जसं की कॅमेरा आणि एडिट हे टेक्निकल आहेत सगळे. ह्याचं सगळं कंटेंट जो आहे तो इंग्लिशमध्ये अवेलेबल आहे, पण हे शिकवणारी बरेचशी लोक मराठीत पण आहेत. म्हणजे जर समजा एखादं सॉफ्टवेअर तुम्हाला शिकवायचे, म्हणजे जे एडिटिंग करणारं सॉफ्टवेअर आहे त्याचे बरेचसे हिंदी व्हिडिओज पण अवेलेबल आहे, इंग्लिश तर अवेलेबलच आहे. पण जर अशा पद्धतीचे काही कोर्सेस आपण जर मराठीमध्ये डेव्हलप केले, ज्यांची इंग्लिश लँग्वेज हे बॅरियर आहे, त्यांना अशा पद्धतीचे कोर्सेस जर डेव्हलप केले तर ते त्यांच्यासाठी खूप फायद्याचं ठरू शकतं. म्हणजे एखादं सॉफ्टवेअर असेल किंवा मग म्हणजे आपण
पॉडकास्ट सुरू व्हायच्या आधी MSCIT विषयी जे बोलत होतो, बरोबर. की कम्प्युटर लर्निंग किंवा कम्प्युटरचं अवेअरनेस आता मुलांमध्ये आहे. आहे. सगळ्या मुलांमध्ये म्हणजे कम्प्युटर कसं चालतंय सगळ्यांना माहिती आहे. पण आता त्याच्यामध्ये जे स्किल्स आहेत आणि त्यातले अगदी स्पेसिफाय केले, तर मास कम्युनिकेशनसाठी जे लागणारे जे स्किल्स आहेत, म्हणजे ज्याला आपण अगदी सॉफ्टवेअर म्हणूयात प्रायमरी. सॉफ्टवेअर तुम्ही शिकल्यानंतर तुम्ही एखादा जो येणारा पॉडकास्ट असेल, एखादा कंटेंट तुम्ही एडिट करून देऊ शकता आणि त्याचे तुम्ही पैसे घेऊ शकता. आणि जर तुमची जर बॅरियर जर मला खूप अवघड वाटतंय आणि कसं मी शिकू, आणि असे जर काही मराठीमधनं कोर्सेस डेव्हलप झाले, तांत्रिक म्हणजे जसं की काही गव्हर्नमेंटने काही निर्णय घेतले की इंजिनिअरिंग पण मराठीतनं असलं पाहिजे किंवा त्याचे काही शब्द मराठीत असले पाहिजे ज्यांना कळत नाही त्यांचे. तर असं जर आपण काही कोर्सेस ह्याच्यामध्ये तयार करू शकलो तर ह्याचा खूप फायदा, म्हणजे जसं तुम्ही म्हटलं की स्किल बेस्ड पद्धतीचे जे अगदी 8वी 9वी पासून मुलं येतात, तर ते ह्या क्षेत्रामध्ये उडी मारू शकतात आणि त्याचा एक करिअर म्हणून विचार करू शकतात. अगदी बरोबर. सो आजच्या या पॉडकास्टच्या समारोपाकडे जाताना मी असंच म्हणेल सर्व श्रोत्यांना किंवा प्रेक्षकांना, की मराठी भाषा जशी शिकली पाहिजे तशी ती टिकवली देखील पाहिजे आणि त्यात प्रचंड अशा व्यवसायाच्या संधी आहेत. पुढे जाऊन बऱ्याचशा जे कोर्सेस असतील तेही आपण लॉन्च करण्याचा प्रयत्न करू. स्वामी सर, आज तुम्ही तुमचा वेळ दिला याबद्दल मी तुमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. तुमचेही खूप खूप आभार. थँक्यू सो मच. थँक्यू.